निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्येचा कट हा जानेवारी महिन्यामध्येच रचलेला होता अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपी विशाल राठोडनं लोंढे यांना अहिल्यानगरहून परत येत असताना दारू पाजली आणि त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र त्या दिवशी लोंढे यांना दारूच चढली नाही आणि म्हणून ते वाचले, नाहीतर तेव्हाच ही घटना घडली असती। या हत्येच्या नियोजनासाठी आरोपीनं आधीच वकिलांच्या भेटीगाठी घेऊन कायदेशीर पळवाटा शोधायला सुरुवात केलेली होती असंही तपासात आता पुढे आलेलं आहे। 50 लाखांच्या वादातून लोंढे यांचा खून झालेला आहे। आरोपींनी लोंढे यांचा गोळी घालून खून केला, त्यानंतर मृतदेह पुरून ठेवलेला होता आणि तब्बल 40 दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। विशाल, अत्यंत धक्कादायक रित्या खुनाचा आता उलगडा होतोय आणि आणखी काही महत्त्वाचे खुलासे पुढे येतात। काय नेमके पुढचे तपशील आहेत? पोलिसांच्या तपासामध्ये आणखी काय काय बाबी उघड झाल्यात? अनुपमा, ह्या सगळ्या बाबी आता पोलिसांच्या तपासामध्ये उघड होत आहे। संभाजीनगरमध्ये या खुनानं चांगलीच खळबळ उडाली होती। हे प्राध्यापक बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि ज्यांच्यासोबत ते पार्टीला गेले होते त्यांनीच गोळी मारून यांचा खून केला होता आणि 40 दिवस हे प्रेत पुरून ठेवलं होतं। मात्र त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला आणि आता अधिक तपासात जो आरोपी आहे तो जानेवारी महिन्यातच प्राध्यापकांचा खून करणार होता। मात्र त्यावेळेस पार्टीला नेलं आणि दारू चढली नाही म्हणून ते वाचले। मात्र जानेवारी महिन्यात जे जमलं नाही ते त्यांनी फेब्रुवारी महिन्यात केलं। अशा पद्धतीचं आता पोलीस तपासात उघड झालंय। इतकंच नाही तर या प्रकरणात काही हनी ट्रॅपचं प्रकरण आहे का, याही अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत। कारण बँकिंगमध्ये जे व्यवहार झाले होते त्यामध्ये प्राध्यापकांच्या अकाउंटवरनं आरोपीला आणि त्याच्या एका मैत्रिणीला बरेच पैसे ट्रान्सफर झाल्याचं दिसतंय। त्यामुळे याही अनुषंगानं आता पोलीस तपास करताय। त्यामुळे प्राध्यापकाच्या खुनाच्या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येत असल्याचं दिसतंय। जी ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।